सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या संकल्पनेतून संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित संजीवनी नोकरी महोत्सव 2024 दिनांक 5 ऑक्टोबर 2024 सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत। ठिकाण श्री जनार्दन स्वामी आश्रम भक्त निवास कोपरगाव। 100हून अधिक कंपन्या 10,000हून अधिक रोजगार। या संधीचा हजारो युवक युवतींनी लाभ घ्यावा। बेरोजगारी हटाऊ कोपरगाव घडवू। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध। तसंच बजाज फायनान्सवर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर। नमस्कार, मी मानसी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। प्रारूप विकास आराखड्याची नोटीस दिल्यापासून तो आराखडा 2 वर्षात व्हावा हा नियम असताना तो नियम डावलून 5 वर्षानंतर आराखडा तयार करणे व गेल्या 4 वर्षापासून नगरपालिका प्रशासक चालवत आहे। याच काळात प्रारूप आराखडा तयार केला आहे। ही प्रक्रिया नगर रचना अधिनियमन 1966 चे कलम 23 मधील नियमातील तरतुदीचा भंग करणारी आहे। तसेच तो करताना शहराच्या विकासाचा आणि नुकसानीचा योग्य विचार केलेला नाही। त्यामुळे सदर आराखडा रद्द करून लोकनियुक्त नगर परिषद पदाधिकारी निवडून आले नंतर शहर विकास आराखडा तयार करावा अशी मागणी जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 23 सप्टेंबर रोजी केली होती। याबाबत मुख्यमंत्र्यांनी नगर रचना विभागाकडून अहवाल मागितला होता। त्या अहवालानुसार जामखेड शहराचा प्रस्तावित प्रारूप विकास आराखडा रद्द केल्याचे पत्र जामखेड प्रारूप विकास आराखडा बचाव समिती जामखेड नगर परिषदे व नगर रचना विभागाला शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झाले। याबाबत पत्रकार परिषद विकास आराखडा बचाव समितीचे अध्यक्ष प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी जाहीर केले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आज जामखेडचा हा प्रारूप जो आराखडा आहे तो रद्द करण्याचा आदेश काढला आणि जामखेडकरांना एक चांगल्या प्रकारची दसऱ्याची भेट दिली असं म्हणायला काय हरकत नाही। खरं तर या दसऱ्याच्या सणाच्या आदल्या दिवशी एक चांगली भेट न्यूज माननीय मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून जामखेडकरांना मिळाले। कृती समिती असेल, या भागाचे भूमिपुत्र राम शिंदे साहेब असतील यांच्या माध्यमातून आम्ही हा आराखडा रद्द करावा म्हणून प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्नाला आज यश आले। या आराखड्यामध्ये अनेक लोक बाधित होत होते की ज्यांच्यामुळं सामान्य माणसांवरती अन्याय होताना दिसत होता आणि हा अन्याय दूर करण्यासाठी कृती समिती आणि या तालुक्यातील अनेक लोकांनी प्रयत्न केले। त्या प्रयत्नाला यश आलं आणि ते यश म्हणजे हा आराखडा रद्द होऊन नवीन आराखडा तयार करण्याच्या सूचना महाराष्ट्र शासनाने संबंधित विभागाला दिलेल्या आहेत। निश्चितच त्याचा फायदा जामखेडवासियांना होईल आणि जामखेडकरांचा एक स्वप्नातलं जामखेड शहर चांगल्या पद्धतीने उभा राहण्यासाठी मदत होईल एवढं वाटतंय। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठले गट यांचा आढावा बैठक हॉटेल मंगेश शेवगाव येथे राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली। यावेळी शेवगाव तालुका अध्यक्ष सतीश मगर बोलताना म्हणाले, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आपल्याला संघटना बळकट करायची आहे। भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमात आठवले साहेबांचा फोटो लावत नाही, हीच मोठी शोकांतिका आहे। आपल्या शेवगाव तालुक्यात 124 शाखा करणार आहोत। आपल्याला आपला माणूस महत्त्वाचा आहे। ज्येष्ठांचा सन्मान करून संघटनेच्या माणसाने चांगले काम करायचे मानस आहे। यावेळी कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला। महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, मार्केट कमिटी असेल, या प्रत्येक विभागामध्ये कार्यकर्त्यांना राजकीय सत्ता मिळाली पाहिजे। फक्त निवडणुकीपुरता रिपब्लिकन पक्षाचा वापर करणं योग्य नाही आणि तसं आम्ही होऊ देणार नाही। जर आमच्या पक्षाला योग्य सन्मान मिळणार असेल आणि जर महायुतीच्या कार्यक्रमामध्ये फक्त नरेंद्र मोदी, अमित भाई शहा, देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे
अजितदादा यांचेच फोटो वापरायचे आणि आठवले साहेबांचा फोटो लावायचा नाही, फक्त निवडणुकीच्या बॅनरवर आठवले साहेबांचा फोटो लावायचा। राज्यात विधानसभेची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी महायुती सरकारने 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त बजेट सोशल मीडियासाठी दिल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला। महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले तर लाडकी बहिणीपेक्षा चांगली योजना अंमलात आणणार आहोत, त्यामुळे योजनेला धक्का लावण्याचा विरोधकांचा आरोप खोटा आहे असे त्यांनी स्पष्ट केले। काँग्रेस पक्षाच्या संकल्प मेळाव्याचे आयोजन लक्ष्मी त्रिंबक मंगल कार्यालयात आमदार लहू कानडे यांच्या वतीने करण्यात आले। त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आमदार बाळासाहेब थोरात हे बोलत होते। महंत रामगिरी महाराज, आमदार नितेश राणे, यती नरसिंहानंद आणि आशिष देवसाने यांनी इस्लाम धर्माचे प्रेरणास्थान प्रेषित मोहम्मद यांच्या विरुद्ध अपमानकारक वक्तव्य करून प्रक्षोभक भाषण केले। त्यामुळे दोन समाजात द्वेष निर्माण करून देशाची एकता अखंडता बाधित करण्याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी मुस्लिम समाज उलेमा शहर यांच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पूर्ण होत आहे याचे मोठे समाधान आहे। मात्र ज्यावेळी हा बंधारा वाहून गेला त्यावेळी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये व बंधाऱ्याची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी यासाठी देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असणाऱ्या संजीवनी कारखान्याला मंजुरी बंधारा काळे कारखान्याकडे हस्तांतरित करण्याची विनंती केली। ग्रामपंचायतीचे ठराव पण दिले, मात्र त्यांनी हा बंधारा हस्तांतरित केला नाही। परिणामी 2019 ला पुन्हा बंधारा वाहून जाऊन त्यासोबत शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांसह शेत जमिनी देखील वाहून गेल्या। जर त्यावेळी मंजूर बंधारा हस्तांतरित केला असता तर फक्त 50 लाखात काम होऊन शेतकऱ्यांचे नुकसान टळले असते, अशी टीका आमदार आशुतोष काळे यांनी केली। टॉप 10 न्यूज में एक छोटी सी विश्रांति। इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के AI पावर्ड टीवी के साथ। 10 नवंबर तक नए NQ8A जनरेशन 3 प्रोसेसर, डॉल्बी एटम्स और ग्लेरी फ्री OLED के साथ 3 साल की वारंटी और EMI सिर्फ 2777 रुपए से शुरू। पाइए 20% तक कैशबैक प्लस 10% एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड्स, 0 इंटरेस्ट, EMI 36 महीने तक। और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजेंसी, मार्केट यार्ड, नवी पेठ और सावेडी में भी। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। कोतवाल संवर्गास चतुर्थ श्रेणी दर्जा मिळावा तसेच कोतवालांचे मासिक मानधनात 10% वाढीच्या निर्णयाची 1 ऑक्टोबर पासून तत्काळ अंमलबजावणी करावी। कोतवालांचे पदनाम महसूल सेवक करावे। कामकाज करताना प्रवास भत्ता मंजूर करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी महसूल प्रशासनातील कोतवालांनी शुक्रवारपासून कामावर बहिष्कार टाकत आंदोलन पुकारले आहे। याबाबतचे निवेदन कोतवाल संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना देण्यात आले। पाथर्डी आगारातील एसटी बस उलटून प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे। या अपघातामध्ये एसटी वाहक, चालक व एक महिला प्रवासी जखमी झाली आहे। तालुक्यातील भिलवडे तीनखडी रस्त्यावर भिलवडे येथून प्रवासी घेऊन जाणारी एसटी बस रस्त्याच्या बाजूला एका बाजूने उलटली। ही घटना शुक्रवारी सकाळी घडली। बसमध्ये 35 ते 40 प्रवासी प्रवास करत होते। अपघातानंतर बसमधील सर्व प्रवाशांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले। पाऊस झाल्याने रस्त्याच्या बाजूची साईड पट्टी चिखलमय झाली होती। त्यानंतर या साईड पट्टीवरून बस घसरून उलटल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे। अहिल्यानगर मनमाड महामार्गावर राहुरी फॅक्टरी परिसरात कार व माल ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात पती पत्नी जागीच ठार झाले आहे। हा अपघात शुक्रवारी सकाळी घडला। दीपक गोविंद म्हसे, माया दीपक म्हसे अशी मयत दाम्पत्याची नावे आहे। ते अहिल्यानगर येथे नातेवाईकांच्या दशक्रिया विधीसाठी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली। अहिल्यानगर पुणे महामार्गावर कामरगाव येथे वालुंबा नदीवरील पुलाचा संरक्षक कठडा तुटल्याने येथे मोठ्या प्रमाणावर अपघाताची शक्यता आहे। तेथे जीवित व वित्तहानी होण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे। या कठड्याचे काम 8 दिवसात पूर्ण करावे, अन्यथा महामार्गावरच आंदोलन करण्यात येईल असा इशारा कामरगावचे सरपंच तुकाराम कातोरे, लक्ष्मण शामराव ठोकळ, संतोष साठे, योगेश ठोकळ, यश ठोकळ, फैयाज पठाण यांनी दिला। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सरपंचावर घेण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर मतदान घेण्यासाठी शुक्रवारी दुपारी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा बोलावण्यात आली होती। या सभेला 10 सदस्य गैरहजर होते। ठराव पारित करायला 1 सदस्याची आवश्यकता असल्याने तसेच 5 सदस्य उपस्थित असल्याने हा अविश्वास प्रस्ताव फेटाळला। सरपंच अरुणा प्रदीप खिलारी यांच्यावर अविश्वास ठराव घेण्यासंदर्भात काही ग्रामपंचायत सदस्यांनी सोमवार रोजी तहसीलदार गायत्री सौदाने यांच्याकडे अविश्वास
विकास ठरावाविषयी तक्रार केली होती। या अनुषंगाने ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवार दुपारी तहसीलदार गायत्री सौदाने यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलवण्यात आली होती। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।